नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला आज आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवूया. तर बघा मी अशी छान अशी कोथिंबीर निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे. आपण ती कट करून घेऊया. तर अशा प्रकारे मी कोथिंबीर कट करून घेतली. नंतर आपण वडीसाठी लागणारा मसाला बघूया. तर मिरची, लसूण, आल्याचा तुकडा, जिरं आणि चिंच आणि गूळ. चिंच आणि गूळ पाण्यामध्ये भिजायला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण मसाला वाटून घेऊया. तर मिरची, आलं, लसूण, जिरं मी वाटून घेतलं आहे. एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि एका छोट्या ताटाला तेल लावून बाजूला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण वडीचं पीठ तयार करून घेऊया. तर एका मोठ्या भांड्यामध्ये कट केलेली कोथिंबीर घेतली. आपल्याला जशी लागेल तशी कोथिंबीर घ्यायची. नंतर त्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं. भिजवताना आपल्याला जसं लागेल ना तसं थोडं थोडं बेसन पीठ आपण घेऊ शकतो. 2 वाट्या बेसन पीठ घेतलं आहे मी. थोडंसं त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि 1 चमचा रवा घेतला आहे. रवा टाकल्यामुळे काय होतं का थोडी कुरकुरीत होते. तांदूळाच्या पिठाने पण कुरकुरीत होते. तर मी थोडासा ओवा चोळून घातला आहे. थोडेसे तीळ घातले. नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. थोडीशी हळद टाकून घ्यायची. छान अशा कुरकुरीत वड्या तयार होतात. आपल्याला जाड पातळ कशा हव्या त्यानुसार थर द्यायचा किंवा आपण असे गोल रोल करून सुद्धा वाफवून घेऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे जो वाटलेला मसाला होता तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. याला पाणी कमी लागतं, तर भिजवताना जसं लागेल तसं पाणी घालत जायचं. चिंच आणि गुळाचं पाणीसुद्धा घालून घेतलं आणि याला आपण असं मळून घेऊ. तुम्हाला जर रोल बनवायचे असतील तर थोडं घट्ट मळायचं आणि आपल्याला जर ताटामध्ये थापून करायचं असेल ना तर थोडं पातळ घेतलं तरी चालेल. तर मी इथे थोडं बेसन पीठ घातलं आहे अजून आणि त्यावर थोडं तेल